तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की मी गावला आलोय तसं व्हिडिओ पण टाकलो नाहीये आणि आपण लाईव्ह पण आलो नाहीये. थोडं शो पण मी बघत नाहीये कारण की मला इकडे टाइम भेटत नाही आणि गावाकडचा थोडंसं क्लायमेट वेगळं असते, त्याच्यामुळे मन ना थोडं इकडं जास्तच रुटलंय असं म्हणलं तरी काही हरकत नाही. पण थोडंसं चांगलं वाटते, त्याच्यामुळे मी थोडंसं सोशल मीडियापासून लांब आहे. पण आज व्हिडिओ टाकतोय आणि आज जर आपण पॉसिबल झालं तर लाईव्हला आपण येऊया रात्री संध्याकाळी दररोजच्या टाईमला 10 वाजता. आणि विनर कोण आहे ते आज कन्फर्म तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ आहे ना, तोपर्यंत लास्टपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विनर हा नक्की मी सांगेल की कोण झाला आहे आणि कोण नाही ते. आणि थोडंसं बॅकग्राऊंडचा चिमण्या वगैरेंचा आवाज येत असेल तर ॲडजस्ट करा, कारण की आपल्याकडे इकडे सेटअप नाही आहे. आणि प्लस पॉईंट आपल्या इकडे म्हणजे घरामध्ये असं व्हिडिओ बनवायला एवढा टाईम नाही की मी घरामध्ये बसून व्हिडिओ बनवू शकेल. त्याच्यामुळे मी बाहेर एकदम मस्त वातावरणात येऊन बनवतोय. थोडंसं ॲडजस्ट करा, बाकी काय नाही. तर चला मग आपण व्हिडिओबद्दल बोलूया. जसं की तुम्ही आजचा प्रोमो बघताय, एवढा मजा येते आजच्या प्रोमोमध्ये. म्हणजे जसं गेम एंड होत चाललाय तसं मजा येत आहे. जसं ह्या शोमध्ये मला खूप छान वाटते ह्या शोमध्ये. आणि फक्त विनर जो घोषित केला आहे तो विनर थोडासा माझ्या मनाविरुद्ध झाला आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं नाराज आहे. मी सांगू शकत नाही विनर कोण आहे ते. मी लास्टला पॉसिबल झालं तर सांगेल आज लाईव्ह आलो तर. नाहीतर ॲडजस्ट करून घ्या, कारण की शोमध्ये मजा नाही येणार मी जर विनर घोषित सांगितला तर. आणि थोडंसं आपल्यावर कुठंतरी काहीतरी कारवाई होऊ शकते, त्याच्यामुळं थोडंसं सांगू शकत नाही. आणि आपला जे सूत्र होते त्या सूत्रांना पण आपल्याला सांगितलं नाही, कारण त्यांच्या सूत्रांना असं सांगितलं आहे की विनर कोण झाला आहे हे कुणालाच कळता कामा नये, कारण की त्यांचं एक करार असतो, त्या करारानुसार त्यांना सांगण्यात मनाई आहे. त्याच्यामुळे मी 2 दिवस प्रयत्न केला मित्रांनो. जसं मी व्हिडिओ टाकणं बंद केले तसं मी कंटिन्यू अलग अलग सूत्रांशी कॉन्टॅक्ट केला, अलग अलग माणसांशी कॉन्टॅक्ट केला, सगळ्यांशी बोलणं झालं, पण विनर हा कोणच सांगत नाही की कोण झाला आहे. पण सोशल मीडियावर जसं अफवा पसरत आहे तसं तरी काही होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं, आपण काय त्याला सांगू शकत नाही. कारण की सोशल मीडियावर जेवढे अफवा जास्त पसरतात तेवढं काही खरं नसतं. सोशल मीडिया आहे हा, काय पण बोलू शकतात. त्याच्यामुळं विनर हा कन्फर्म तोच आहे म्हणून नाही, तर होऊ शकतो विनर अथर्ववर थोडंसं मला वाटतं 90% चान्सेस आहेत अथर्वचे, पब्लिक वोटिंग असेल तर. नाहीतर फायनली विनर आहेच आपला दीपक आणि प्रणाली. कारण की जर गेम प्ले बघायला गेलं तर दीपक आणि प्रणालीचा गेम प्ले थोडासा चांगला आहे. आणि प्रणाली हे Zee5 सोबत पहिलं पण काम केलेलं आहे, त्याच्यामुळे या दोघांचा गेम प्ले थोडासा चांगला आहे. तर मित्रांनो, आजचा एपिसोड कसा आहे ते बघायला पण विसरू नका. आज थोडीशी जास्त मजा येणार आहे. जसं तुम्ही प्रोमो बघितला असाल, नसेल बघितला असाल तर आजचा प्रोमो बघून घ्या. खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. काजलचा आणि अथर्वचं मुळे परत रेवती अथर्वला भांडण करत टास्क कंप्लीट करणार आहे. आणि टास्क कंप्लीट झाल्यानंतर जी मजा आहे ते तुम्ही पण बघायला विसरू नका. आणि मी पण बघणार आहे. आणि आज आपण झालं पॉसिबल तर आज लाईव्हला पण येऊया, झालं तर. नाहीतर लाईव्हला नाही, कारण की इकडे थोडंसं प्रॉब्लेम होतोय लाईव्हला यायचा. 10 वाजता 10:30 वाजता म्हणलं तर गावाकडे सगळे झोपतात आणि मी जसं बोलणार तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळं थोडंसं लाईव्हला मी कमी येतोय आणि येईल मी लवकरच. आणि चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला, बाय बाय.